मतदार यादीतला घोळ दूर झाल्याशिवाय आगामी निवडणुका घेऊ नका अशी मागणी ठाकरे बंधूंनी केली आहे। 5 वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत, आता आणखी 6 महिने त्या झाल्या नाहीत तर काय फरक पडतो। मतदार याद्यांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली आहे। राजकीय पक्षांना निवडणूक आयोग याद्या दाखवत नसेल तर इकडे घोळ आहे असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे निवडणूक आयोग उद्या परवापर्यंत काय निर्णय घेतं हे पहा आणि त्यानंतर सर्व निर्णय आम्ही आमचा सांगू असं देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे। जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही तोपर्यंत या निवडणुका होता कामा नयेत। सुप्रीम कोर्टाचा त्यांनी आदेश आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, पण सुप्रीम कोर्ट असं कधी कुठेही सांगत नाही की तुमच्यात काही दोष असले तरी चालतील, पण या तारखेच्या आधी निवडणुका घेतल्याच पाहिजे। हा सर्वोच्च न्यायालयाचा काही तसा निर्णय नाही। त्यांनी सांगितले की या निवडणुका सदोष असता कामा नयेत आणि निष्पक्षपातीपणाने ते झाले पाहिजे। आता निवडणूक होणार कशी होणार हे महत्त्वाचं आहे, कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषयच नाही। आणि ही तुमच्या जर लक्षात असेल कदाचित त्यावेळेस पत्रकार परिषदेला जर समजा तुम्ही असाल तर 2017ला पण मी हेच बोलत होतो, तेव्हा पण होती तेव्हा पण होती खरं तर याच्यामध्ये त्यावेळेला अजित पवार पण होते त्यावेळेला, खरं तर त्यांनी यायला पाहिजे होतं आज, आणि त्यावेळेला ते तावाने बोलत पण होते।